आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. अहो सुभाष दादा, हे पनीर चुकलेलं नाहीये. तुम्ही का असं समजून घेताय? यु नो डूड, मी 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 नेहमी पनीर बनवते आणि हे असं कसं बोलताय? अरे पनीर दिलंच नाहीस तू मला. अरे तू एक घुसलास त्याच्यामध्ये. क्या बात आहे. वा वा वा. नाही नाही, सुभाष दादांची खूप चांगली करू शकते मी. हा कर 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 दाखव. नाही म्हणजे मला ती पनीर ती मला येतच नाही. म्हणजे ती मी कधी बघितलंच नाही ते. म्हणजे मला काहीतरी त्यांनी सांगितलं होतं पनीरचं ते काहीतरी टिक्का ना, ते मला सांगितलं होतं त्यांनी, पण ते माझ्या डोक्यातच राहील. क्या बात है. ऑन पॉइंट. आणि एक सतत लिमलेटची गोळी तोंडात असल्याचा अभिनय जो काही झाला, अप्रतिम. चांगलं केलं. करेक्ट केलं. अहो त्यांनी पण मी केलं ना. नाही, मी त्यांना विचारतोय चांगलं केलं का, बरोबर केलं का. केलं ना. पण त्याच डोळ्यांमध्ये आणखी पण भारी गोष्टी दिसतात तुमच्या, आणि ती स्वप्न दिसतात तुम्ही पाहिलेली. तर मला आता सगळ्यांकडनं जाणून घ्यायचं आहे. एक स्वप्न सांगा तुमचं, एका लाईन मध्ये एक स्वप्न. चल भावा सिटीत मधून काय मिळवायचंय. चला विजय, एक स्वप्न पटकन. मला सर का नाही गायींचा गोठा करायचा आहे. मला घरातल्यांनी सपोर्ट करत नव्हते बिझनेस करायला. मी 10-20 गायी घेऊन गोठा करायचं म्हणतोय. गोठा करायचा. क्या बात है यार. आणि जेव्हा करशील तेव्हा आम्हाला बोलवशील ना पाहायला. बोलवणार की. हा, मी येईन तिकडे. मला येत नाही, तू मला शिकव. हा, शिकवणार की. नक्की. क्या बात है. दीपक. सर मला या शो मधनं जिंकून मला एक घर बांधायचं आहे. आहे घर ऑलरेडी माझं, कारण ते जर फॅमिली मॅटर मुळे आगळ वेगळं झाले. तर ते घर बांधून मम्मी जे कडकलक्ष्मीचं घेऊन अजून फिरत्या, मम्मीला एका ठिकाणी बसून खाया घालायचं आहे आणि काहीतरी छोटं मोठं व्यवसाय. क्या बात है. मी तुला सांगू, आपल्या आईसाठी पाहिलेलं स्वप्न ना, ते पूर्ण होतच. 100%. ते होतच होतं. तू काहीही कर, ते होणार. आणि हे आमच्या सगळ्यांकडनं प्रॉमिस आहे तुला. तुझं स्वप्न पूर्ण होणार 100%. फार भारी. मालक, काय सांगाल? माझं स्वप्न आहे की महाराष्ट्र केसरी व्हायचं आहे. हा. आणि मग मला जे खर्च लागतो खुराकाला, हा. ते ह्या शो म्हणजे माझा मी खर्च करावा. तुझ्या खर्चावर मोठं होऊन तुला महाराष्ट्र केसरी व्हायचंय. आणि जेव्हा ती बातमी मी पेपर मध्ये बघेन ना, तेव्हा मी पहिला खुश होईल. हा, जेव्हा ती गदा तुझ्या हातात दिसेल ना, तेव्हा आम्हाला सगळ्यांनाच फार भारी वाटेल. आणि तू हे करशील. तुझ्यात ती जिद्द आहे. कसं करायचं हे तुला माहितीच आहे. ते तू नक्की करशील भावा. क्या बात है. सर काय सांगाल? सर माझं स्वप्न असं आहे, आम्ही पोरांच्या बैल, म्हणजे आमच्याकडं स्वतःचा गोठा नाही, तर आम्ही भाड्यानं गोठा घेऊन बैल सांभाळतो. तर त्या गोठ्याच्या भाड्यासाठी पोरं काय काय कामं करतात. कोण कंपनीत जातं, तर कोण डंपर चालवतं. मी तर दिवसा रात्री डंपर चालवून परत दिवसभर मैदान करून परत संध्याकाळी डंपर चालवायचं. म्हणजे फक्त एक 5-6-7-8 हजार रुपये भाडं असेल, ते देण्यासाठी लई कष्ट केलेत. आणि तेवढं मला फक्त करायचंय की त्या स्वतःचा गोठा स्वतःचा पाहिजे. स्वतःचा नाही म्हणजे या जागेवरची आपल्या म्हणजे जागा जोडीदाराचीच आहे. त्यात फक्त जर आता जो मी बघितला असेल माझं शूट, थोडंफार तरी व्हायचं बघितलं असेल. आता गावाला गेलेलो आम्ही, पाहिले ते गोठ्यात पावसानं सगळं पाणी आहे, तिथं बैल भिजतात सगळी. ते जराच गोठा व्यवस्थित करायचं हाही स्वप्न माझं. पण मला तर असं वाटतंय तू स्वतःचाच बनशील. बघू सर, नशिबात असलं तर स्वतःचा बी होईल. नशिबात नाही, तुझ्या हातात येते, कपाळावर पण आहे. करशील, तू करशील की नाही? 100% करणार. आता इथे म्हण, मी पुढच्या काही वर्षांमध्ये स्वतःचा गोठा बांधणार म्हणजे बांधणार. हे म्हण या शब्दात. मी पुढच्या काही वर्षात स्वतःचा गोठा बांधणार आहे. क्या बात आहे. होऊन जाऊ दे. वा. रामाजी. खूप छान गायक आहे. मला चंदन कांबळे साहेबांना भेटायचं. कोणाला? चंदन कांबळे साहेबांना. चंदन कांबळे साहेबांना भेटायचं. हो. वा. का बरं सर, मी कधी बी जेजुरीला जातो ना गणपूजेला, तिथं ते गाणं म्हणता, त्यांना मला बघायचं, त्यांना भेटून नाही का ते गाणं म्हण मला संबळ वाजवायचं आहे. क्या बात आहे. आणि सर मेन गोष्ट, त्यांचे गाणे बिले ऐकतो मी. मला खूप आवड आहे त्यांना भेटून. म्हणजे असं लांबून गर्दी राहते जेजुरीमध्ये, असं लांबूनच बघता, जास्त करून एवढं भेटता येत नाही.
त्याच्यामुळे मला त्यांच्यासोबत संभळ वाजायचा आहे. मला मेन मुद्दा मला भेटायचा आहे सर त्यांना. भेटायचंय हो. पण त्यांची सगळी गाणी ऐकलीस तू? हो म्हणजे बऱ्यापैकी. एडामाईचे खंडोबाचे ऐकले. मला पटकन 2 ओळी ऐकून दाखव. आई ग एडामाय काय नशीब माझं लिहिलं, त्याला लावला जीव त्यानं जपरक्या वाणी केलं. आई ग एडामाय माझी माय. क्या बात आहे, वाह. क्रिस जी? मला सर कबड्डीमध्ये खूप ट्रेनिंग क्लबमध्ये, कबड्डीच्या क्लबमध्ये खूप ट्रेनिंग करून चांगला एक मोठा प्लेअर बनायचा आहे आणि आईला घर बांधून द्यायचं. आईला घर बांधून द्यायचं. आणि कबड्डीमध्ये भारताकडनं खेळशील का? खेळायचंय. काय भारी होईल ना तसं झालं तर. 100% होईल. पण खरंच तुझ्यामध्ये भयंकर टॅलेंट आहे भावा. त्या टॅलेंटचा योग्य वापर केलास तू कुठच्या कुठं जाशील. आणि आम्हाला हे काय फक्त तुम्हाला सगळ्यांना नाही माहिती, प्रेक्षकांनाही माहिती की तू केवढा टॅलेंटेड आहे. करत राहा, फक्त ऐकत राहा आणि स्वतःचं पण ऐकत राहा. ओके, कडक भाव. सुभाषजी सांगा की आम्हाला एखादं स्वप्न. सर माझं एकच स्वप्न आहे की मला कुठं घर नाही हा, आणि जागा पण नाही. बर. आतापर्यंत म्हणजे जसं भटकंत फिरत आलो हा. तसं भटकंतच फिरत आले. म्हणजे एक दिवस मुक्काम करायला असं जागा नाही कुठं. हम्म. म्हणजे स्वतःच म्हणून बाबा तुझं आहे अक्काचं हम्म. असं नाही कुठं. हम्म. तर माझ्या आईने आमचं असे दिवस काढले, वडील वारलेले आहेत. हम्म. आमच्या आईने असे दिवस काढलेले आहेत आमचे. हम्म. तर भर पावसामध्ये असे उघड्याच्या रानात झोपून हम्म. असे लोकांनी बसून भाकर तुकडं मागून घातलेलं आहे. माझ्या आईचं एक स्वप्न पूर्ण करायचं, तिला घर बांधायचं आणि तिला तिची सेवा करायची. मला तिथं पाळणा बांधून तिची सेवा करायची. झोपाळा बांधायचा आहे. क्या बात आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगू का? हे माझं पण स्वप्न आहे. म्हणजे मला असं फार वाटतं की भावा तुमच्या घरामध्ये जिने असतील, तुमच्या घरात जर का झोपाळा असेल तर तुम्ही श्रीमंत आहे ना, असं वाटतं फार. आणि मला असंच घर बांधायचं माझ्या आईसाठी. कारण माझ्या आईला झोपाळा फार आवडतो. तो असा मस्त सागवान लाकडाचा झोपाळा, लोखंडी साळ्यांनी वर असा मस्त बांधलेला, आणि असं छान वारं समोर, तुळशी वृंदावन, असं घर बांधायचंय. हो. मला पण तसंच करायचंय. आपण दोघं मिळून करूया भावा. थँक्यू आपल्या आईसाठी. हो करणार ना? हो नक्कीच बघ हा. हो म्हणजे तू केलंस तर मलाही जरा असं हे मिळेल हो की यार मी पण करायला पाहिजे. करशील तू? हो नक्कीच करणार. क्या बात आहे, फार भारी गोष्ट. आणि मला असं खरंच वाटतंय की तुम्हा सगळ्यांची स्वप्न लवकरात लवकर पूर्ण होवं. आणि ती पूर्ण करण्यासाठी जी शक्ती लागते ना, जी मेंटॅलिटी लागते ना, ते सगळं तुमच्यामध्ये हवं. आणि मी हे पण होप करतो, मी हे सुद्धा खूप इच्छा करतो की आपल्याला कुणालाच काही सोपं मिळू नये. आपल्याला कायम अवघडच मिळत राहावं. कारण त्याच्यानंतर जे अवघड मिळालेलं असतं त्याची किंमत आपल्याला कळते, आणि ती किंमत आयुष्यभर टिकते. आपण माजत नाही, आपण वाहून जात नाही. आपण आत्ता जशी माणसं आहोत, जमिनीवर पाय ठेवलेली, जमिनीत पाय रोवलेली, तशीच माणसं आयुष्यभर राहतो. काही अवघड मिळू नये, पण ते अवघड साध्य करण्यासाठी आपल्या हातांमध्ये आणि पायांमध्ये शक्ती पाहिजे. आणि ती तुम्हाला सगळ्यांना मिळो हीच इच्छा आहे. थँक्यू, थँक्यू. किती भारी बोललो आपण, किती भारी भारी स्वप्न ऐकली. फार फार छान वाटलं तुम्हा सगळ्यांशी बोलून, आणि असं पर्सनली अशा गप्पा मारून पण छान वाटलं.